दीवाने ने मुझको भी कर डाला दीवाना। मैंने कुछ शहर को छोड़ा, गली मंजिल को तोड़ा, गली सीने में धड़कता है। 3, 2, 1। हॅलो गाईज, आता आम्ही संध्याकाळचा टाइम झालेला आहे, 5-5:30 वाजलेत. आम्ही एकविरामध्ये आता पोहोचलो फार्म हाऊसमध्ये. तुम्ही फार्म हाऊस बघू शकता. मग दाखवतो आमची मंडळी बघा. काय मजा काय, कसं वाटतं तुम्हाला? एक नंबर. फार्म हाऊस भारी आहे का? A few moments. कुठं इंस्टाग्राम वरून कुठून शोधला? पण कुठं आलेत, कुठं तुम्ही? नाही पण आलेत कुठं? बघ, ह्या माणसाने चिकन बनवलेलं आहे परशानी. कसा झालाय बॉडी बिल्डर? हे आपले मॅनेजर टीमचे कसं वाटतं तुम्हाला इकडे येऊन? आनंद झाला. आणि आपले ओपनिंगचे प्रसाद दादा, तुम्हाला काय वाटतंय? आज आपला आनंद आपल्या गगनात मावे ना याच्यासाठी आपण इकडे एकविरा मातेचे दर्शनासाठी आलोय. तुम्हाला कसं वाटतंय? आपल्या टीम मध्ये परत पुढच्या वेळी पहिल्यांदाच या वर्षी डीपीएल ला डेब्यू करणारे कैवल्य दादा दिसले, तुम्हाला कसं वाटतंय? आणि आपले इथं चिंतक समर दादा दिसले, काय वाटतं तुम्हाला इकडे? चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. सिरीज गेलेली आहे, खूप दुःख झालं आणि आपल्या टीमला पण खूप दुःख झालं. तरी पण असं आपल्याला सेकंड नंबर मिळाला. त्याच्यात आयोजन कमिटीचे मेन उपाध्यक्ष साहिल दादा देसले, कसं वाटतं तुम्हाला इकडे येऊन? एक नंबर वाटतं. आणि मॅची कशा झाल्या तुमच्या? एक नंबर झाले सगळ्या मॅची मस्त झाल्या. आयोजन कसं झाला? डीपीएलचं आयोजन खूप तुम्हाला कसं वाटतोय? यस, ओपनिंगचा प्लेअर म्हणजे प्रसाद ठाकूर यांनी खूप आम्हाला सपोर्ट केला. विरोधी संघाचा फक्त आमच्यासाठी मॅनेजर होता तो खायला आहे. आमचा वन डाऊनचा प्लेअर आपल्या आकार होता, काहीच काम केलेलं आहे 100%. आपण हा दुसऱ्या संघाचा आहे. बघा या संघाचा, या संघाचा तिकडे फिल्डर कमरेचा प्रॉब्लेम आहे ना, ते व्यवस्थित बसतात. तरी पण जीवाची पर्वा न करता बॉलिंग केली आणि सेमीफायनलची मॅच आपल्याला जिंकून दिली. कांदा कापून माझे बंधू आणि फिल्डिंग काय केली किरण पवारला पण हा मोहित बेकार बाष्पून आहे. रजत नंतर याचं नाव आहे. काहीच तर आमची माणसं गेलेत आणि बाबू मागून चालतोय. बघा आमची माणसं पुढे तिकडे आहेत. बाबू सकाळी जाऊन आलाय, परत चालला आईच्या भेटीला. बाबू काय बोलतोस? नाही ना, कॅप्टन होतो मग जायलाच लागेल. 2 नंबर मारला ना आम्ही. पहिला नंबर मारला असता तर चांगला झाला असता. पहिला नंबर पुढच्या वेळेला काढू. पहिला नंबर पुढच्या वेळेला काढूच बाबू. हा बाबू 100% ना. चला गाईज, बघा आम्ही चाललो आता पायथ्याशी आलोय. बाबू सांग बाबू. पायथ्याशी आलेलोच आहेत आता. हे बघा हे सगळी काय झालं पुढं, सगळी दर्शन घ्यायला चाललेले आहेत पायथ्याने. चला आपण त्यांच्यासोबतच भेटू आता. हे बघा मंदिर. हाय गाईज, आम्ही पोचलेलो आहेत पायथ्याना मंदिराशी एकविरा.
आमचे सगळे टीम मेंबर येणार आहेत मागून, तुम्ही सपोर्ट करा. तर आता फोटो झालं त्यांचं फोटो झालं. यो फोटो काढताय पोच देऊन थांबलाय नाही. आपले फोटो तिकडे आहेत बघा. बाबू हे बघ सगळी मामा. आम्ही आता चढत आहोत पायऱ्या. आमचे सगळे टीम मेंबर आहेत ना, ते थोडे वेळानंतर येणार आहेत. आईमाऊलीचा उदो उदो. तुम्ही बघू शकता आमचा हा मोहित आणि सगळे आईचे भक्त. जरा हात करा ना उंच. तुम्ही आता पाहू शकता, हे बघा आईचे भक्त बघा, फक्त आईचे भक्त बघा. आईचे भक्त म्हणजे तुम्हाला समजलंच असेल. पायऱ्या धाव धाव. आमचा घर स्वतः कितपर्यंत आलं बारीक पण काय मग सांगायला दमलाय. सगळीत दमलीत पाय खाली बघून कर. आता पावसाला सीट. मामा कसं वाटतंय? गारगार वाटते एकदम. किससे बात कर रहा हूँ, क्या बात कर रहा हूँ, समझ में नहीं. कंट्रोल. ऋतिक काका कसं वाटतंय? थोडी पोचलो का आपण? 60% पोचलो. गबरा काय बोल, तुला काय वाटतंय? पाच पाय तुला कसं वाटतंय? जाम मस्त वाटतंय, एकदम शांत ऊन आहे. चायना तुला कसं वाटतंय? याचीच मदत झाली. रमलास आता 5 पाय चाललो आम्ही फिरायचे दर्शनाला. तर रुमाल घर नाही करता काय पोचलो. आता आपण पोचलो. मामा हे बघा हे तसे आहेत. नको दे दे. बिस्लरी असं वाटते तुला? भारी एक नंबर. स्वतः लागलीच नाही तू. असा काला पडलाय माझ्या तोंडात. काला आहे गावाचं नाव काय? गावाचं नाव. आम्ही आता दर्शन घेतलंय. निघलेलो आहे. काय झालंय? निघलेलो आहोत. चला गाईस, बाय बाय.
तुम्ही बघा आम्ही पण ट्रॉफी मारली 2 नंबरची स्वर्गीय गजानन देसले. ती ट्रॉफी घेऊन आम्ही पुन्हा एकदा म्हणजे पहिल्यांदाच आलोत, कारण का आईच्या आशीर्वादानं आम्हाला ट्रॉफी नशीब झाली. ती ट्रॉफी घेऊन आईच्या दरबारात. फिरायच्या मंदिरात पोचलो. हे बघा तो व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. तर आपण काय कोण म्हणते आपण काय सत्य 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 ध्यान ठेवायचं काय सत्य सत्य राहायचं. आत्ताच आपण आईचं दर्शन घेऊन ताई पण निघल्यात आणि आपले दादा पण निघलेले आहेत. चला तसे 15 मिनिटात भेटला आणि 15 मिनिटं तरी लागली काय? भोपी होते आणि माझ्या डोक्याला लागल्या आणि नॉर्मल मग घरी गेल्यावर तो क्रीमवर लावता येईल. निखिल बोलतो निखिल काय नवस केला त्याला माहिती आहे, पण तो सांगणार नाही आम्हाला. काहीतरी व्ह्यू बघा व्ह्यू. मित्रांनो आमचं आता दर्शन झालेलं आहे. आम्ही चालू घरी. आता चालू आम्ही घरी 2 वाजता. 4 वाजले 2 कुठे 4:15 झालेत. चाललो आता आम्ही दर्शनाला. दर्शनाला नाही घरी चालत नाही आमच्या फार्म हाऊसने. काय बोलतोस मग दादा? काय बोलणार तू बोलशील त्याच बोलणार. जय कुरा. आम्ही चाललो आता खाली. आमचा चायना. दादा कसं पेड किती? 100ला आयचे इथे बघा फक्त 100ला पेड आहे बघा. कुठली पण क्वालिटी आहे, सर्व चांगले. ते बघा कंदी पेड आहे. आता चालू इकडं काही खाय ते सगळी माघार आले. आईच्या चरणाशी आपली ताई पण आलेली आहे. सर्वांनी सपोर्ट करा. आता आम्ही चाललो खाली. आलो आता खाली 2 मिनिटात. तमकू काय जायचं चाललो खाली. खाली चाललं ते एकटा. आईला मया बोलतोय. बोल आता गाईच आम्ही पोहोचलो. खरेदी करा चालत आम्ही. आता आम्ही चिक्क्या बिक्क्या घ्यायला चाललेलो आहे. चिक्क्या बिक्क्या मगरलाल चिक्की. कुठं जायचं आता? तिथंच फार्म हाऊसला. आपला फार्म हाऊसला. आपल्याचा इथं सीन आहे. समाज पोलीस समाज हॅलो. घरी आता पोचलो आम्ही. घरी माझ्या फार्म हाऊसला पोचलो. फार्म हाऊस माझ्यासोबत आहे
डंबू आहे रे कापताना. कधीच येऊन बसला तशी दिसणार ना आता. जातो ना यार बोला. पोचलो आता फार्म हाऊसला. भारी farm house आहे. आपण लावलेला ना आतमध्ये राजाने फोन केला मला दादा बोलता आवाज पोचलो. बघू यो बघ पळून आलाय. योच तिथून पळून आलाय. मोबाईल दिला माझ्याकडे पळाला. बघा स्विमिंग पूल. मला वाटतं स्विमिंग पूल साफ करायला घेतला. काय दिसत नाही स्विमिंग पूल. भारी आहे पण स्विमिंग पूल. माय फादर इस रूम में नहीं. फादर इस रूम में नहीं. फादर ऑफ इंडिया. आपला एसी रूम मध्ये आहे मस्त. एसी चालू आहे. झोपलो आपलं मस्त. पण आपल्याला आता घरी जायचं आहे. पप्पाला बोलू दे. पप्पाला बोलू. हा माझा काही राहिलाय का बघून येऊन हे आमचा फार्म हाऊस आहे. प्रीमियर लीग गाजते भारी. प्रीमियर लीग भारी भारी हाय मोठ्या नावाची. प्रीमियर लीग गाजते भारी हाय मोठ्या नावाची. प्रीमियर लीग गाजते भारी हाय मोठ्या नावाची. आशीष दिसले मंदार दिसले अभिदानाची. साहिल दिसले महेश कांबळे साथ है आयोजकांची. प्रीमियर लीग गाजते भारी हाय मोठ्या नावाची. प्रीमियर लीग गाजते भारी हाय मोठ्या नावाची. प्रीमियर लीग गाजते भारी हाय मोठ्या नावाची. प्रीमियर लीग गाजते भारी हाय मोठ्या नावाची.
शक्तिमान शक्तिमान डोळूबाई शक्तिमान. पाहू शकता तुम्ही ट्रिप बघा. एकटाच बोलतोय एकटाच तिकडं. सगळी इथं मजा करतायत. हे बघा एकटाच मजा करतोय तिकडं. कोणाशी बोलतोय काय सांगू नाही शकत. बघतोय की काय समजलं नाही. त्यांचा काय पण सुधरत नाही काय ना जागेवर. एकटेच पडले तरी बायको जागेवर सार्थक कॅम्पलिंग आपल्यासाठी चांगली आहे ना. एक नंबर का नाही. आणि आपला सपोर्ट भरपूर आहे का ना कॅम्पलिंगचा. मग फुल एन्जॉय. आता आम्ही आमचा नाश्ता झालेला आहे. बघा पाहू शकता पोहे कांदे पोहे आणि सगळे नाश्त्याला बसलेले आहेत. सगळे मस्त. कसा नाश्ता वाटते तुम्हाला? एक नंबर क्वालिटी क्वांटिटी सर्व एक नंबर. फुल एकदम टेस्टी आहे कांदे पोहे. आम्ही रेसिपी विचारणार तुम्हाला कसं बनवलं ते. तुम्हाला कसं वाटते? मीठ बीठ बरोबर आहे काय? ओके मध्ये. काढून द्या आम्हाला. संघाचा कॅप्टन आणि बॅट्समन तिकडे बसलेले आहेत प्रायव्हेट मध्ये. आणि अजून एक बॅट्समन इकडून चाललेला आहे. नाही त्याला फुलटॉस पण मारता नाही. तो बॅट्समनवर काय नाही. कप्तान पण नाही तो. त्याचा फक्त खादीवर लक्ष आहे. हा त्याला बॉल इथून दिसतात इथून. हा संघ मालक इथं पण आहे. हा इथं भरपूर मोठा संघ मालक दिसतोय. हे दोन्ही संघ मालक आहेत इथे. मला आतमध्ये झोपलेला आहे. कमी करा मला जास्ती नको आहे. तुम्ही खाताय का? तुम्ही खाऊन घ्या. मी पण खातोय आता. तो माझ्या इच्छाचा. आता मी तू नाही खायच काय? चायवाला आमच्या इकडे चाय बनवतोय. हे आमचा किचन आहे आणि चायवाला चाय बनवते. चाय कसा बनवतोस? चाय बघा चाय शिजते. आणि ऑलरेडी इथं भात दाखव झाकण दाखव. आम्ही भात पण शिजवलेला आहे. फक्त आमचा चिकन शिजायचं आहे. बघा का बस का कलर नाही ना त्याला. सगळी नाश्ता करतायत. नको थांब उकलू दे. मस्त नाश्ता करतायत. आमचा जो फार्म हाऊस आहे नंतर दाखवतो तुम्हाला फार्म हाऊस मस्त मध्ये. आता मी नाश्ता करून घेतोय. नाश्ता करतोय. गरमा गरम वडा पाव चव भारी झकास
जरी मरी आई वडापाव सेंटर कालिवली चावळे खास जरी मरी आई चवीची राणी वडापाव मंचुरियन चायनीज मेल चवला स्वाद जाणी ऑर्डर प्रमाणे मिळेल नाश्ता ताजा आणि चविष्ट प्रत्येक घासात घरगुती टेस्ट मनाला वाटे मस्त फ्री वायफायची सुविधा ग्राहकांसाठी खास मित्रांसोबत गप्पा मारा चवीचा घ्या आनंद घास जरी मरी आई चवीची राणी वडापाव मंचुरियन चायनीज मेल चवला स्वाद जाणी कालिवली आपटा पनवेल तालुका रायगड जिल्ह्यात नाव कमावला मालक शुभांगी आणि मंगेश म्हात्रे सेवेत सदैव हस्तमुख ग्राहकांचे लाडके जरी मरी आई चवीची राणी गरमागरम वडापाव चाव देई मनमानी कट करा